याच्यापेक्षा पण भयानक किल्ले आहेत जे अवघड आहेत. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा आहे आता? हा आहे मल्हारगड. हा आहे मल्हारगड, सुंदर असा अतिशय निसर्गाच्या. तर कसं वाटतंय तुला आज फिरायला आल्यावर? वाटेल ना मस्त प्रकारे दिव्या पैठणकर व्हिडिओ शूट करतायत. तर तुम्हाला त्याच्यानंतर असे बाहेर आले तर तुम्हाला कसं वाटतंय? बोंबले के साथ कृष्णा पैठणकर बोला. रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? या प्रकारे हॅलो नमस्ते. तर कशा आहात तुम्ही सगळे? परत एकदा तुमच्यासाठी खास व्हिडिओ. तर आम्ही सगळे आज जाणार आहोत, मी आणि आमची खालची ताई. आम्ही जाणार आहोत मल्हारगडाला. इथून फक्त 28 किलोमीटर आहे, मांजरी मार्गे मल्हारगड. तर चला, आज खूप दिवसानंतर गड किल्ले सैर करतोय. तर भेटू आपण मल्हारगडावर डायरेक्ट. आवर ना लवकर, जायचं ना. जाय, आवर लवकर, आवर आवर. अरे फिरायला जायचं जायचं जायचं, आज जायचं तर कर्नाटक करून राहिली. जाय, आवर आवर. विकास गायकवाड आणि ते म्हणले सकाळी आपण 9 वाजता जाऊ. आता वेळ झाला 11:30, दुपार झाली. आता शिक जेवता येते. आवरलंच नसणार आणखी. आवरलं हा पुढे आवरलं का? अरे आणखी नाटक घाटात चालू आहे. हा चालू दे चालू द्या. 9 वाजता जायचं होतं ना. 11:30-12 वाजले की रे तुम्ही? असा जोरात पाऊस याव आणि सगळा मेकअप होऊन जाव. जगुनाचा एक आरसा फुटलेला आहे. तर आपण चाललो आता फिरायला. असं उडवलं मला एक जणांना. लेट्स गो गाईज. अशा प्रकारे आम्ही, कोणते गाव आहे माहित नाही, गाव माहित नाही कोणतं आहे, पण आम्ही मल्हारगडाला निघलो. आम्ही मांजरी मार्गे काळभोर, लोणी काळभोर. तर इथून मल्हारगडला चालतं. आम्ही गावात उभं आहे सध्या इथं. आणि ही जी पोरगी दिसते नाही, ही जयश्री आहे. आणि तुम्हाला आता सांगितलं ना मॅप, अशी मॅप लावती हो डेंजर. असं म्हणे इथून राईट मारायचं आणि ते पुढून होतं आणि अलीकडून म्हणते राईट मारायचं. म्हणजे तिने तर ती पुण्यात आम्हाला. अरे का अरे चला मग, आपला प्रवास तसा लय लांबचा आहे. 28 किलोमीटर म्हणजे आमच्या हातपाय पार दुखायले आता लय. आणि यातच पार येऊ म्हणे. आता काय जाणं होतं का नाही गाडीवर काय माहित, रस्ता असा खडबडीत आहे. तर तू तोंड नका दाखवू, तू सिद्धू. हा रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? या प्रकारे आम्ही सगळे आहोत सासवड घाटामध्ये. इथे विठ्ठलाची मोठी मूर्ती पण आहे समोर. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांची पालखी इथून काही दिवसापूर्वी गेली आणि आम्ही थोडं बघायला आलो. तुम्ही खाली बघू शकता, हे मस्तानी तलाव आहे. इथूनच शनिवार वाड्यामध्ये पाईपलाईन केली होती. म्हणजे जुन्या काळात इथून पाणी जात होतं प्यायला. स्वच्छ असं पाणी डोंगरातलं. मस्तानी तलाव असं याला म्हणतात. आताच आमचं 2 दिवसापूर्वी विषय झालता. एकदम द्वारात एकदम म्हणजे का एकदम बोंबले के साथ कृष्णा पैठणकर बोला. 2 शब्द. कसं वाटतंय तुम्हाला फिरायला आल्यावर? याचं चेहरा घ्या. हेच ते मॅप येणे हुकवला होता रस्त्याने. हॅलो इकडे बघ. चांगली गोष्ट बोलायला आम्हाला चालू आहे का व्हिडिओ? चालू द्या. हा कट ना. विकासराव मध्ये येऊ नका. इकडे रिपोर्टर कॅमेरामॅन गायकवाड परिवार. तर अशा प्रकारे दिव्या पैठणकर व्हिडिओ शूट करतायत. तर तुम्हाला त्याच्यानंतर असे बाहेर आले तर तुम्हाला कसं वाटतंय? घरी तुम्हाला ऑक्सिजन भेटत नव्हतं असं वाटतंय? अरे बापरे, मग अवघड आहे. झाडे लावा, झाडे वाचवा. झाडे लावला तरीच ऑक्सिजन भेटेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपतो. आपण सासवड घाटावरून आल्यानंतर विठ्ठलाची इथं मोठी मूर्ती आहे. तिथं खूप फेमस आहे. याचे व्हिडिओ तुम्ही रील्समध्ये बघितले असतील. तर इथं तुम्हाला जर जायचं असेल जर फोटो काढायसाठी तर इथं ही हॉटेल आहे, विक्ट्री इन इव्हनिंग म्हणून. आणि इथं तुम्ही गाडी पार्किंगला लावायची. इथं गाडीचे पैसे भरायचे 10 रुपये आणि नंतर इथून तुम्हाला एंट्री. तर आम्ही चाललोय आता, फोटोशूट वगैरे करतो, दर्शन घेतो.
चला किती रे, किती आहे? ओके चल 20 रुपये एका गाडीचे. याच्यामध्ये हॉटेलची मार्केटिंग पण होते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इथून एक गेट बनवलंय यांनी आणि स्वतः डेव्हलप केलंय मला वाटतंय, त्यामुळे यांनी 20 रुपये तिकीट ठेवलंय. सुंदर असा हा नजारा तुमच्या समोर सादर करतोय. तर चला अशा प्रकारे 20-20 रुपये पार्किंगची चार्ज केल्यानंतर वरती चालली आमची कार्यकर्ते. या तुम्ही. तर अशा प्रकारे आमच्या सर्वांचा इथं फोटो आणि व्हिडिओ शूट झालेला आहे. आम्ही थोडंसं आहे डोंगरावर जाणार आहे, नंतर आम्ही मल्हारगडावर जाणार आहे. सासवड घाट आहे या इथंच. तुकाराम महाराजांनी आत्ताच मी जसं तुम्हाला सांगितलं की दोन दिंड्या जातात सगळं सासवडला मार्गे. तर चला भेटूयात लवकरच मल्हारगडावरती. सासवड घाटातून एक 2-3 किलोमीटर समोर आल्यानंतर आपण मल्हारगडाकडे लेफ्ट साईडला वळतो. तर हा आमचा मल्हार गडाचा हा रस्ता आहे. बघू शकता सुंदर असा गावाकडे हिरवगार पावसाने झालेला. तर चला तर कसं वाटतंय तुला आज फिरायला आल्यावर? वाटेल ना मस्त वाटेल. कुठे दुसरं जोडपं कुठे गेलं ते? अशा प्रकारे आम्ही मल्हारगडाच्या एक्झॅक्ट पायथ्याशी आम्ही आता एक 2-1.5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला दाखवतो. 1-2 मिनिटात तुम्हाला दाखवते. हा आहे मल्हारगड. हा आहे मल्हारगड. सुंदर असा अतिशय निसर्गाच्या मध्ये मल्हारगड. चला सोनारी किल्ला उर्फ मल्हारगड 1771 मध्ये बांधलेला माधवराव पानसे यांनी बांधलेला मराठ्यांचा शेवटचा गड हा बांधलेला. याचं बांधायचं मुख्य कारण म्हणजे दिवे घाटाकडे लक्ष द्यावं म्हणून हा किल्ला बांधला होता. दोन्ही साईडना हत्ती चढल असे रस्ते बनवलेले. सुंदर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये पुण्याच्या थोडंसं 30 किलोमीटरच्या बाहेर तुम्हाला दाखवतो सुंदर असा व्ह्यू. तर इथं सुंदर असा हा परिसर आणि महाराजांची हिस्ट्री एक वेगळाच आनंद आहे. आमचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच किल्ल्यावरती फिरायला घेऊन आलोय आणि तसा हा किल्ला एवढा अवघड नाही चालायला. याच्यापेक्षा पण भयानक किल्ले आहेत जे अवघड आहेत. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा आहे आता? तू म्हण. चला हा चोर दरवाजा आहे. तर चला इथून आपल्याला एंट्री आहे. नाही खोला असेल महाराजांच्या काळातली विहीर आहे. तिथे मंदिर आहे. मंदिराकडे जाऊ. कुठं चाललंय? पाण्यात उडी मारू नका, जीव देऊ नका, आमचे खाय प्यायचे वांदे होतील. असं कर ना. हा जय. शिवकालीन मंदिर गड किल्ल्यावरती सुंदर असे दगडच कशी यूज केले तरी. खंडोबाचं मंदिर आहे आता शेजारी महादेवाचं मंदिर आहे. सोनारी या गावाशी बसलेलं मल्हारगड अतिशय सुंदर असं हा किल्ला. हडपसरवरून अवघ्या 10-15 किलोमीटर अंतरावर. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अशा प्रकारे सोनारी किल्ला उर्फ मल्हारगड आम्ही ऑलमोस्ट बघितलाय. आता एक टोक राहिले. इथे एक टोक आहे, त्याच्यानंतर एक पलीकडच्या साईडला आहे, या साईडला
तिकडे जाणार आहे आम्ही. इथे काहीतरी वेगळंच वाटतंय ना, दरवाजा आहे वाटतं काहीतरी इथं पण छान. इकडे जाणार चिवडा खायचा झालेला आहे. चिवडा पूर्ण संपलेला आहे. माणसाने पण खाल्ला आणि तुम्ही बघू शकता इथं मुंग्या, या मुंग्या पण घेऊन चाललेत आपल्या आपल्या घरी.